राधे कृष्णा. आनंद सागर चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. येत्या काही दिवसातच देवीचे आगमन होणार आहे, तर घरोघरी देवीच्या येण्यासाठी आतुरता लागली असणार आहे. तर तुम्हाला माहीत आहे का, देवीला कोणत्या कोणत्या दिवशी कोणता प्रसाद नैवेद्य स्वरूपात दाखवावा? तर आज आपण या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नवरात्रीचा पहिला दिवस देवीची आदिशक्ती रूप असलेल्या शैलपुत्री मातेला समर्पित असतो. ही पर्वत राजाची लेक. तिला गाईच्या दुधापासून बनवलेलं शुद्ध तूप आणि त्यापासून बनवलेले विविध पदार्थ नैवेद्यात अर्पण करावे. त्यामुळे देवी प्रसन्न होते आणि आपले आरोग्य सुदृढ राहते. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी देवीला ज्ञान आणि ध्यानधारणेचं प्रतीक मानलं जातं. या देवीला साखरेचा नैवेद्य अर्पण केल्यास आपल्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होतं. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीला पूजलं जातं. या देवीला गाईच्या दुधाचं नैवेद्य अतिप्रिय आहे. शिवाय दुधापासून बनवलेले पदार्थही आपण अर्पण करू शकता. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीची कुष्मांडा रूपाची पूजा केली जाते. या देवीला मालपोहे प्रिय आहेत, त्यामुळे तिला स्वादिष्ट असा मालपोह्याचा नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर ते गरजू लहान मुलांना खायला द्यावे. त्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. नवरात्रीच्या 6व्या दिवशी दुर्गा देवीच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाते. कात्यायनी देवीच्या पूजनाने आपल्या आयुष्यातले सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते. देवीला मध प्रिय असतं, त्यामुळे या दिवशी मधाचा नैवेद्य अर्पण करावा. नवरात्रीच्या 7व्या दिवशी दुर्गा देवीच्या कालरात्री रूपाची पूजा केली जाते. कालरात्री मातेला गूळ आणि गुळापासून बनवलेल्या पदार्थाचे नैवेद्य अर्पण करावं. यामुळे रोगराईपासून मुक्ती मिळते आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होते. दुर्गेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते. महागौरी देवीला नारळाच्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा. या दिवशी महाअष्टमी पर्व असतं, त्यामुळे देवीच्या आशीर्वादाने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. नवरात्रीच्या 9व्या दिवशी दुर्गा देवीच्या सिद्धदात्री रूपाची पूजा केली जाते. सिद्धदात्री देवीला हलवा, पुरी आणि खिरीचे नैवेद्य अर्पण करावं. या देवीला घरात बनवलेले पदार्थ अत्यंत प्रिय असतात. ते अर्पण केल्यास घरात सदैव सुख शांतीचं वातावरण नांदतं. धन्यवाद.